दानिश वॉरियर्स आणि कृष्णराज शोहेब आणि मसूद सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. कारण या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एक दिग्गज स्टार खेळाडू प्रथमेश ठाकरे, सुमित ढेकळे, जबरदस्त दोन टीम मध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळणार आहेत. सलामीची जोडी शोहेब आणि मसूद. प्रथमेश नक्कीच पाहिलं तर मुंबई बिलॉंग करणारा खेळाडू प्रथमेश ठाकरे 10PL चा मॅन ऑफ द मॅच चा खेळाडू. नक्कीच पाहिलं तर 10PL चा मालिकावीरचा किताब पटकावणारा हा खेळाडू आज आपल्या ऐतिहासिक आझाद मैदान दापोलीमध्ये खेळताना आपण पाहतोय. प्रथमेश ठाकरे विरुद्ध शोहेब बरमारे. पहिला चेंडू, जबरदस्त चेंडू. एक नाबादलेले खेळाडू या ऐतिहासिक मैदानामध्ये आपण खेळताना पाहतोय. प्रथमेश ठाकरे पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय. स्ट्राईकला पुन्हा एकदा शोएब. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू थोडासा एसटीच्या जास्त बाहेर गेल्यामुळे तो स्क्वेअर चेंडू घोषित करतायत पंच. पुन्हा एकदा प्रथमेश. आता मात्र जोरदार प्रहार करतोय. जातोय जबरदस्त सीमा रेषेवर गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. जबरदस्त बडगा. तू शेर असता मी सव्वा शेर आहे. नक्कीच एक मोठा स्टार खेळाडू त्याच्या समोर आमच्या दापोलीतल्या तालुक्यातल्या नावाजलेला खेळाडू शोहेब बरमारे. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. काय जबरदस्त फटकेबाजी उडाया. जबरदस्त फटकेबाजी. शोएब बरमारे ऑन फायर होतोय. जबरदस्त फटकेबाजी होते शोएब कडून. एक आपल्या तालुक्यातील एक नावाजलेला खेळाडू त्याच्या समोर एक मोठा स्टार खेळाडू. मात्र तू स्टार आहेस तर मी पण दाखवून देतोय मी पण चांगला खेळाडू आहे. हेच तर महत्वाचं आहे. कारण का आपण ही मॅच त्याच्यासाठीच आपण या टुर्नामेंट भरवतोय. कारण का एक नावाजलेले खेळाडू त्यांच्या समोर यावेत आणि आपल्या तरुण खेळाडू जे आहेत त्यांनी सुद्धा त्यांचा गेम दाखवावा. मात्र थोडंसं कमबॅक करतोय. शॉर्ट पिचचा चेंडू, गुड लेंथचा चेंडू थोडासा वरती आला आणि निर्धाव चेंडू. आता मात्र जबरदस्त वागरू वाटोको. काय जबरदस्त फटकेबाजी. जबरदस्त फटकेबाजी. 3 षटकार मारतोय जबरदस्त. याच दरम्यान पहिला षटक संपलेला आहे. धाव संख्या 23 धावा. जबरदस्त फटकेबाजी. प्रथमेश ठाकरे एक नावाजलेला स्टार खेळाडू. मात्र शोएबने सुद्धा दाखवून दिलाय की आम्ही सुद्धा कमी नाही आहे. दापोली आहे. दापोलीचं नाव अजूनही नक्कीच वरती येणार. कारण का असे स्टार खेळाडू होते. शोएब बरमारे ऑन फॉर्म.
आता मात्र वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतोय तो श्रेयस. आपण पहिला दापोली 11 संघातून खेळताना हा स्टार खेळाडू श्रेयस गोलंदाजी करतोय. आता म्हणजे मसूद फुल टॉच चेंडू होता, थोडासा नक्कीच आपल्या स्वतःवर नाराज असणार आहे, कारण का जर आपण सरळ बॅटने खेळलो असतो ना तर नक्कीच थोडासा फरक पडला असता. मात्र पहिला चेंडू रिव्हर्सचा फटका, सिलेक्शन चांगलं होतं मात्र बॅटवर चेंडू आला नाहीये आणि हा निर्धाव चेंडू. आता मात्र हे चांगलं काम करतोय तो मसूद, कारण का सिंगल धाव घेतोय, कारण का स्टार खेळाडू शोहेब, कारण का पहिल्याच षटकामध्ये 23 धावा वसूल केल्या होत्या प्रथमेश ठाकरे सारख्या स्टार गोलंदाजा समोर, त्याला तो आता स्ट्राईक देतोय. हे खूप महत्वाचं आहे, कारण का ज्याच्या बॅटवर चेंडू येत आहे की त्याला 3 6 मारला तर रमेश दरवेश यांच्याकडून 500 रुपयांचं 3 6 जे मारलेत पहिल्या षटकामध्ये त्याच्याकडे 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे दरवेश यांच्याकडून. आता मात्र गोलंदाजी चांगली करतोय तो श्रेयस, थोडस हवा जोरदार येते. पुन्हा एकदा श्रेयस. आता मात्र मसूद चांगला फटका मारतोय, मात्र एकच धाव मिळते. चांगलं कमबॅक नक्कीच केलंय, कारण का प्रथमेश ठाकरेला 23 धावा पडल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर मात्र आता श्रेयस खटाकवर चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र जबरदस्त प्रहार होता, मात्र इथे विकेट पडते. जबरदस्त कमबॅक केलाय ते श्रेयसने आणि शोएब सारखा एक स्टार खेळाडू नक्कीच माघारी परततोय, मोठा झटका बसतोय संघाला. नक्कीच दानिश वॉरियर्सला पहिला झटका बसलाय, चांगली फटकेबाजी करत होता शोएब. आता मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये मुदस्सर. थोडस सिंगल डबल धाव घेऊन शोएबने थांबायला पाहिजे होतं, कारण का धावसंख्या चांगली होती, मात्र शोएबला थोडासा जोश अनावर झाला आणि गडी बाद होतोय. आता मात्र नवीन बॅटर मुदस्सर. पुन्हा दिया गोलंदाजीला सज्ज होतोय. कृपताई घाग यांकडून गोलंदाजीला सज्ज होतोय तो श्रेयस. आता मुदस्सर पुन्हा एकदा खराब फटका, जेल कल जातोय बघूया, आणि पुन्हा एकदा खराब सिलेक्शन. जबरदस्त गोलंदाजी श्रेयस याच्याकडून, बॅक टू बॅक विकेट आणि गडी बाद होतोय. पुन्हा एकदा मुदस्सर डगआउट मध्ये परततोय. नक्कीच हॅट्रिक वर नक्कीच आहे तो श्रेयस. अजून जर एक विकेट घेतली, सलग 3 विकेट घेतल्या तर जतीनजी साळगावकर यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज असणार आहे, कारण त्यांच्या टीम मध्ये नक्कीच योगेश दांडेकर स्वतः जेल खाली गेले होते. नक्कीच ते सुद्धा दापोली 11 संघातून खेळताना आपण पाहतोय आणि त्याच संघातील खेळाडूचा त्यांनी सन्मान ठेवला, कॅच पकडले.
यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये मनोज मोहिते. पुन्हा एकदा प्रथमेश. बघूया आता झेल होतोय का, झेल खाली जातोय स्वतः गोलंदाज. मात्र एवढा जोरदार धावलाय, मात्र इथे 2 धावा निश्चित यशस्वीरित्या पार केलाय. आपण पाहिलं दानिश फायटर जो संघ आहे ना, आपल्या पहिल्या षटकामध्ये 23 धावा केल्या होत्या, जवळपास 70 ते 75 धावा करतील. मात्र थोडस कमबॅक केलंय. आता मात्र जोरदार प्रहार आहे, जातोय बघूया. आणि मात्र सुंदर झेल पकडला पाहिजे होता. माझा प्रयत्न नक्कीच चांगला केला, मात्र झेल व्हायलाच पाहिजे होता. सिंगल धावा इथे मिळते, मात्र झेल नक्कीच होत. त्याला वाटलं षटकार असेल, थोडस पाठी त्याने बघितलं नाही आणि त्याला वाटलं षटकार, त्यामुळे तो त्यांनी झेल थोडासा पुढे ढकलला आणि एकच धावेवर समाधान मानायला लागतंय. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय गोलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी होते प्रथमेश ठाकरे याच्याकडून. पुन्हा एकदा प्रथमेश. आता मात्र पुन्हा एकदा एकच धाव मिळते. कारण याला म्हणतात खेळाडू, कारण का आपण पूर्ण देशाभरात खेळलेलो आहोत. पहिलं षटक गेलं तरी काय हरकत नाहीये, थोडंसं मागणं पडलं, मात्र आता पुन्हा एकदा कमबॅक करताना आपण पाहतोय. विकास राठोड थोडेसे नक्कीच खुश असणार आहेत आपल्या या गोलंदाजींच्या कामगिरीवर. आता मात्र अस्वैर चेंडू, अवांतर धाब्याची भर पडते. आता मात्र जबरदस्त पुन्हा एकदा का कमबॅक करताना आपण पाहतोय. कारण आपण स्वतः कीपर पाहिलं तर स्वतः सुमित ढेकळे जबरदस्त कामगिरी करतात, कारण का त्यांचा जो फोकस असतो ना, प्रत्येक प्लेअरला ते समजावत असतात. पुन्हा एकदा चांगला चेंडू, शांत संयमी असं नेतृत्व सुमित ढेकळे यांच्याकडून पाहतोय. नक्कीच चेहऱ्यावर शांतता असते, मात्र जेव्हा बॅट हातात येते ना, तेव्हा समोरच्या गोलंदाजाला कळतं की हा शांत नाही आहे. बापरे बाप. धावसंख्या 31. तीन षटकांचा देखील संपलाय. धावसंख्या आहे ते 31. ठीक आहे, तरी पण धावसंख्या चांगली आहे. अजूनही 3 षटकांमध्ये जवळपास 40 एक धावा आल्या ना तर चांगलं चेसेबल टार्गेट होऊ शकतं. मात्र फलंदाजाने थोडासा गिअर चेंज करावा लागेल. शोएबची विकेट गेल्यानंतर थोडीशी संत गती आपण पाहतोय, मात्र धावसंख्या अजूनपर्यंत चांगली आपण पाहतोय, कारण का 31 धावा आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. आता मात्र गोलंदाजीला सज्ज होतोय
शंतनू. स्ट्राईकला तो मनोज, एक स्थानिक खेळाडू, स्टार खेळाडू मनोज. आता मात्र पहिल्या चेंडूवर बघूया, मोठा प्रहार केलाय, मात्र झेल खाली आहे आणि गडी बाद होतोय तो मनोज. थोडीशी पडझड नक्कीच थांबत नाहीये. धावसंख्या अजून 31 वर आहे, 2 गडी बाद आहेत. आता मात्र नवीन बॅटर कादर. कारण का आपण पाहिलं तर श्रेयसने चांगलं कमबॅक करून दिलं, त्यानंतर मात्र जो पाय रचलाय ना तो श्रेयसने रचलाय. पण 23 धावा असताना श्रेयसने चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा प्रथमेश चांगली गोलंदाजी करताना आपण पाहिले. आणि आता मात्र पुन्हा एकदा शंतनू गोलंदाजीला सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय मनोज सारखा. आता मात्र कादर डावखुरा फलंदाज. कृपाताई घाग एंडकडून गोलंदाजीला सज्ज होतोय शंतनू. स्ट्राईकला डावखुरा फलंदाज कादर. आता मात्र जबरदस्त प्रहार होतोय, जबरदस्त फटका. थोडीशी नक्कीच आनंदाचं वातावरण नक्कीच असेल, कारण थोडीशी शांतता होती. आता मात्र वादळ येत आहे कादर सारख्या खेळाडूकडून आणि जबरदस्त फटका. नक्कीच थोडीशी शांतता होती ना, ती थोडीशी गेलेली आहे, कारण का एक षटकार आलाय कादरच्या मार्फत. आता मात्र थोडस कमबॅक करतोय, सिंगल धाव घेतोय. दुसरी धाव घेण्यात यश येते का, कारण जोरदार हवा आपण पाहतोय या मैदानामध्ये. कारण का चान्स डावखुऱ्या फलंदाजाला एक मोठा आहे, कारण का बॅटवर जर चेंडू आला तर नक्कीच षटकारांसाठी जाईल, कारण का हवा खूप मोठी आहे. तर कोण हवा करतोय, फलंदाज हवा करतोय की गोलंदाज आपली हवा दाखवतोय हे समजेलच. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे, अलाउन द कार्पेट फटका मारतोय. मात्र एका धाब्यावर समाधान मानायला लागतंय. नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर थोडंसं कमबॅक करताना आपण पाहतोय शंतनूला. धाव संख्या 40 धावा, 3 गडी बाद आपण पाहतोय. आता मात्र रिव्हर्सचा फटका होता आणि गडी बाद होतोय. नामुन्ना ना गलती नाही करणे का, कारण का रिव्हर्सचा फटका मारला गेला तर सरळ शॉटने आपण धावा घेतोय, तिथे रिव्हर्स मारायला गेला आणि आपण एकदा झटका बसतोय. दानिश वॉरियर संघाला पुन्हा एकदा झटका बसतोय. धाव संख्या आहे ती 40 वर 4 गडी बाद.
नवीन बॅटर अमान मैदानामध्ये दाखल होतोय. 40 धावा झाल्यात, 4 गडी बाद होत आहेत. पुणे शंतनू गोलंदाजीला सज्ज होतोय. पंच माया सर यांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीला सज्ज होताना आपण पाहतोय. आता मात्र हा स्वैर चेंडू अमंतर धाव मिळते. आता मात्र जबरदस्त फटका आहे, बघूया झेल होतोय आणि हा सुद्धा झेल पकडण्यात यश येत आहे. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक मी आलोय, तुम्ही येताय ना, या प्रकारे हे चाललेलं आहे. थोडी थांबत नाहीये, थांबणं गरजेचं आहे, थांबणं गरजेचं आहे. जर आपल्याला थोडासा स्कोर करावा लागेल ना तर सिंगल डबल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट गरजेचे आहे. मात्र कोणी थांबत नाहीये, मोठे फटके मारत आहे. मारण्याच्या नाद्यामध्ये गडी बाद होताना आपण पाहतोय. नक्कीच आता नवीन बॅटर मैदानामध्ये प्रसाद शिर्के यांचा आता नवीन बॅटर म्हणून मैदानात जातो. आता मात्र श्रेयसला संधी आहे, कारण का हॅट्रिक वर आहे. जर अजून एक विकेट घेतली तर जतीन सागावकर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. कारण आपण आधीची ओव्हर पाहिली, त्याच्यामध्ये 2 विकेट घेतल्या होत्या आणि ओव्हर झाली होती. आणि आता एक चेंडू पहिला जर टाकला आणि विकेट घेतली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. या दरम्यान आकाश सकपाळ यांच्याकडून सुद्धा 200 रुपयांचं कॅश प्राइज असणार हॅट्रिक साठी. बघूया चेंडू हॅट्रिकचा येतोय का. श्रेयस गोलंदाजीला सज्ज होतोय. हॅट्रिकचा चेंडू घेऊन धावणार आहे. स्ट्राईकला येतो कादर. आणि पहिला जबरदस्त चेंडू थोडक्यात हुकलाय. नक्की जतीन सागरवर नक्कीच त्याला वाटलं होतं की 500 रुपये जाणार आहेत, मात्र 500 रुपये जाण्याचं दुःख नसणार आहे. कारण का जर विकेट पडली असते तर नक्कीच खुश असते. चांगला चेंडू, सुंदर चेंडू, काय कमबॅक केलाय, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा श्रेयस गोलंदाजीला सज्ज होतोय. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, विकेटचं पतन होताना थोडासा वाचलाय. कारण का थोडासा चेंडू पुढे आला, त्यामुळे झेल पकडता आला नाहीये. नक्कीच कृष्णराज फायटरने जो कमबॅक केला, जबरदस्त कमबॅक केलाय. कारण का पहिलं षटक 23 धावांचं गेलं होतं. प्रथमेश ठाकरे सारखा एक स्टार खेळाडूला चांगली फटकेबाजी केली होती शोएबने. मात्र जे कमबॅक केलं गोलंदाजाने जबरदस्त. विकास राठोड नक्कीच खुश असणार आहे त्या कामगिरीवर. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी.
जबरदस्त कमबॅक करताना आपण पाहतोय ते गोलंदाजाचं मात्र थोडीशी फटकेबाजी करावी लागेल कारण का क्षमता आहे प्रसादकडे आणि जबरदस्त फटका कारण थोडस आम्ही मॅच पाहतोय दापोलीमध्ये कारण का प्रसाद सारखा खेळाडू थोडासा लवकर यायला पाहिजे थोडासा उशिरा आलाय मात्र सुरुवात चांगली केली आहे प्रसादाने कारण प्रसादकडे खूप क्षमता आहे थोडासा लेट आला कारण का आधीची मॅच पाहिली तर मोहसिन सारखा खेळाडू सुद्धा थोडासा आधी पोहोचला नाही थोडासा थांबला होता मात्र त्यांनी चांगली कामगिरी सगळ्या प्लेयरनी केली मात्र थोडासा चेंजेस करून प्रसादला थोडासा लेट पाठवलाय मात्र पहिल्याच चेंडूवर चांगला प्रहार केलाय पुन्हा श्रेयस गोलंदाजीला सज्ज होतोय आता मात्र जोरदार प्रहार जबरदस्त फटकेबाजी आणि बघूया जबरदस्त इथे जेल टिपताना पाहतोय चांगला जेल टिपलाय बंड्याने चांगला खेळत असताना पुन्हा एकदा मोठा फटका मारताना आपण पाहता ना गडी बाद होतोय कारण का आता फटके मारायची गरज असणार आहे कारण का थोडीशी धावसंख्या वाढवायला लागणार मात्र गडी बाद होतोय तो प्रसाद नवीन बॅटर प्रणेश पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय तो श्रेयस आता म्हणजे पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल श्रेयस याची जबरदस्त कमबॅक केलाय संघासाठी चांगली योगदान चांगली गोलंदाजी श्रेयस खटावकर यांनी केले आणि इथे आपण पाहिलं तर 5 षटकांचा इथे खेळ संपलोय आणि धावसंख्या इथे 47 6 गडी बाद 47 अजून 6 चेंडूचा खेळ बाकी हा 6 चेंडू जवळपास 20 धाबा कराव्या लागतील कारण समोर आहे प्रथमेश ठाकरे आणि सुमित ढेकळे धावसंख्या 47 6 गडी बाद 47 47 धाबा 47 दानिश वडील संघ नक्कीच पहिल्या जर षटक पाहिलं तर 23 धावा झाल्या होत्या त्यानंतर मात्र जो कमबॅक केलाय ना जबरदस्त कमबॅक केलाय गोलंदाजीने अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे गोलंदाजीला सज्ज होतोय तो आता मात्र बंड्या पहिलाच चेंडू थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता मात्र खराब थ्रो मात्र तो थांबवतोय नक्कीच कादरकडे क्षमता नक्कीच आहे कादरने त्याला थांबवलाय अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे या 5 चेंडू मध्ये 3 मोठे प्रहार होणं गरजेचं असणार आहे आता मात्र चांगला फटका आहे जबरदस्त आलावंत कार्पेट फटका मारतोय मात्र सिंगलच धाव मिळते दुसरा धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र दुसरी धाव घेण्यात यश नक्कीच येत नाहीये एकच धाव मिळते नक्कीच दानिश वरील संघ थोडासा दडपणाने खेळताना आपण पाहतोय मात्र क्रिकेट आहे काही होऊ शकते ह्या धावा सुद्धा खूप महत्वाच्या असणार आहेत आता मात्र पुन्हा एकदा बॅट पर चेंडू होत आहे
मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा सिंगल धाव. अजून एक कादर 6 चेंडू 11 धावा खेळताना आपण पाहतोय. प्रणेश 3 बॉल 3 धावा करतोय. आता मात्र जबरदस्त चेंडू, काय गोलंदाजी होते, जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा आता ये भी खाली वो भी खाली, धावा मिळत नाहीयेत. सर धडपड करावी लागते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र फटका जोरदार मारतोय. बघूया झेल खाली स्वतः गोलंदाज जातोय, मात्र झेल सोडतोय. याच दरम्यान 2 धावा मिळत आहेत की रनआउटचा खतरा आहे. मात्र इथे 2 धावा सुरक्षित मिळत आहेत. 2 धावांनी मात्र अर्धशतक फलकावर लागतंय. 50 धावा झालेल्या आहेत. 50 आणि आता या 2 मिळून 52 धावा आतापर्यंत होत आहेत. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर आहे. बघूया शेवटच्या चेंडूवर शेवटचा चेंडू असणारा या षटकामधील. आता मात्र जबरदस्त गोलंदाजी आणि पाहिलं तर इथे 6 षटकांचा खेळ संपतोय. धावा झाल्या त्या 52. 53 धावांचं लक्ष ठेवलाय. पाहिलं तर 23 धावा पहिल्या षटकामध्ये असताना शेवटच्या 5 षटकांमध्ये खूपच धावा कमी आल्या आणि 53 धावांचं लक्ष ठेवलाय. काय जबरदस्त कमबॅक केलंय गोलंदाजांनी. यानंतर माझे सहकारी समालोचक सनी मोहिते एक बुलंद आवाज तुम्हाला जोडले जातील.
चला आपण पाहताय दापोली चॅम्पियन लीग 2026 सीझन 4. तो सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. एका बाजूला कृष्णराज फायटर्स आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी दानिश वॉरियर्स असं संघ पाहायला मिळत. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे कृष्णराज फायटर्स या टीमला. आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय तर ऑल इंडिया ओपन आयकॉन एकत्रित गुलाम सय्यद यांना आपण पाहतोय. तर समोरच्या दिशेनं टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली म्हणजे अर्थातच सुमित डेकलेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. श्रेयस खटावकर आणि सुमित डेकलेसची जोडगोळी. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू टाकला जाईल. पहिलाच बॉल यावेळेला अगदी नक्कीच कट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट अशा प्रकारचं बॅटल आपण पाहतोय. दापोली चॅम्पियन लीग 2026 सीझन 4 मध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक स्टार प्लेयर या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये खेळताना आपण दिसत आहेत. सुमित डेकळे यांना दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये आपण अनेकदा खेळताना पाहिलेलं आहात. समोर गुलाम यांच्या माध्यमातून पंतांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करणे पसंत करतायत. यावेळीचा बॉल शानदार फटका आहे. चेंडू चाललाय फायनली रिझन कडे. मिळतील 6. येतोय सुमित डेकलेच्या बॅटमधून षटकार. सुमितनं नक्कीच आता आपल्या विध्वंसक रूप धारण केलेला आहे. विस्फोटक असा फलंदाज आहे. ऑल इंडिया ओपन आयकॉन देखील त्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रथमेश ठाकरे सुमित डेकळे यावेळीचा लॉफ्टेड स्ट्रोक आहे. चेंडू आहे मिड विकेट रिझन कडे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु सक्सेसफुल डिलिव्हरी विकेटचं पतन. गुलामने एक फसवा चेंडू आणि सुमित डेकळे बॅक टू द पॅव्हलियन. एक मोठा धक्का बसलाय कृष्णराज फायटर्स या टीमला. सुमित सारखा आक्रमक विध्वंसक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल ज्याला टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली या नावाने निश्चित आपण संबोधित करतो. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा ऑल इंडिया ओपन आयकॉन प्रथमेश ठाकरे मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. वारेड गावाची आन शान एक शानदार क्रिकेट बड्डू. अनेक रसिक प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करणारा हा एक गुणवान असा खेळाडू मैदानाच्या दिशेने दाखल होत आहे. प्रथमेश ठाकरे आलेत. नंबर 3 वरती त्यांना पाठवलं जाईल. सुमित माघारी परतल्यानंतरला आपण पाहतोय तर प्रथमेश ठाकरे यांना पाठवलं गेलंय. परंतु गुलाम यांचं खरंच कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे ती गोलंदाजी केली. सिक्सर आला होता. पहिला चेंडू अगदी पायाच्या दिशेने टाकला होता. पाहिले ग्रीझन कडे सुमित डेकलेच्या बॅटमधून सिक्सर आला. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी. थोडा पेस कमी होता आणि मिड विकेट रिझन मध्ये कोणतीच चूक केली नाही. इथे क्षेत्ररक्षकाने एक महत्वपूर्ण झेल पकडला. आक्रमक बॅटर्सला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. तर गुलाम यांच्या खऱ्या अर्थानं कमालची गोलंदाजी पाहायला मिळते. समोर प्रथमेश तयार आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गुलाम तयार असतील प्रथमेश ठाकरे यांच्या विरोधामध्ये.
हो यावेळेचा चांगला स्ट्रोक आहे. यस बॅकवर्ड शॉट लेग वरून चेंडू दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर प्रथमेश ठाकरेच्या पाठमधून डीसीएल मॅन्डेट चौकार. निश्चित आपण पाहिलं गेलं तर एकंदरीत गुलामनं चांगल्या प्रकारची क्षेत्ररक्षणाची पोझिशन लावली आहे. बॅकवर्ड शॉट लेग देखील तिथे तैनात केला गेला होता. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. गतीचा वापर निश्चित केलाय प्रथमेशनं या बॉलरच्या. स्कोरबोर्ड जाऊन डबल डिजिट मध्ये एंटर होते. 10 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1. अजून षटकातील 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. विस्फोटक फलंदाजांपैकी एक ज्यांना आपण सातत्यानं ISPL मध्ये खेळताना अनेकदा पाहत राहिलोय. यावेळेचा फटका देखील चेंडू खूप वेळा हवेमध्ये आहे. चेंडू फाईन रिझन मध्ये 1-2 का फॉर इनटू द फॅन्स. 4 रन. साई सुभाष आणि राजवीर 11. डीजे थँक्यू व्हेरी मच. साई सुभाष आणि त्याचबरोबर राजवीर 11 बोथ कॅप्टन रिक्वेस्ट आहे आपण टॉस करण्यासाठी लवकरात लवकर कॉम्बोच्या दिशेने मार्गस्थ व्हा. साई सुभाष आणि राजवीर 11 बोथ कॅप्टन रिक्वेस्ट आहे आपण टॉस करण्यासाठी या. हो यावेळेचा शानदार फटका आहे. चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. इथे मिळतील 1 बाउन्स सीमा रेषेच्या पार. 4. षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले लॉस ऑफ 1. 18 रन्स स्कोरबोर्डला लागलेले आहेत. साई सुभाष आपले कॅप्टन लवकरात लवकर पाठवून द्या. साई सुभाष या टीमचे जे कॅप्टन असतील आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. चला आपण नीट बोर्ड पाहतोय. 30 चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. कृष्णराज फायटर्स या टीमला 53 धावांचं माफक असं आव्हान निश्चित ठेवलेलं आहे. श्रेयस कटावकर आणि त्याचबरोबर प्रथमेश ठाकरे ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर समोरच्या दिशेनं गोलंदाजी मार्कवरती कोणत्या बॉलरला बॉलिंगसाठी पाचारण केलं जाते याच्यावरती आता सर्वांच्या नजरा असू शकतील. बरोबर 30 बॉल आहेत आणि त्या 30 बॉल मध्ये आता 30 चेंडू 35 धावांची आवश्यकता आहे. नगराध्यक्ष कृपा घाग मॅडम या एनकडून गोलंदाजी मसूद गजगेच्या माध्यमातून आपल्याला तो करताना पाहायला मिळू शकतो. टेम्पलेसारख्या गावामधून बिलॉंग करणारा हा गोलंदाज सध्या आयकॉनच्या भूमिकेमध्ये खेळताना दिसतोय. सोबत श्रेयस कटावकर. सध्या तरी या खेळाडूचा अगदी चर्चा आपण अनेक स्पर्धेमध्ये करत राहिलोय. या स्पर्धेमध्ये देखील पहिल्याच मॅच मध्ये किफायतशीर षटक देखील हँडल केलं. कमालची गोलंदाजी अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर. जितका उंच तितकाच लांब जाईल का, परंतु क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत निश्चित पोहोचतील. 2 रन्स मिळून जातील आणि संघाचं स्कोरबोर्ड मात्र 20 रन्स ऑन बोर्ड. 20 या आकड्यावरती संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले. हो यावेळेचा फटका सुरेख, परंतु तिथे झेल देखील तितकाच चांगला टिपलाय. श्रेयस कटावकर बॅक टू द पवलियन. एक मोठा धक्का बसेल कृष्णराज फायटर्स या टीमला. मजिद भाई चिकटे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेतोय. साई सुभाष 11 आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी जो संघ असेल राजवीर 11.
हे दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आपण मुख्य मंचावरती टॉस करतोय. अमरजितभाई चिकटे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. Rajveer 11 on the toss and decided to ball first. तर मॅच कडे जाऊया. तिथे एक महत्वपूर्ण विकेट अय्याज अहिनरकर यांना पाठवले गेले. यावेळेचा बॉल देखील खूप वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत निश्चित पोहोचतील. एक रन्स मात्र भन्नाट वेगाने कंप्लीट झालाय. प्रयत्न दोनचा देखील सक्सेसफुली झालेला आहे. 2 रन्स खात्यामध्ये जोडले जातील. कृष्णराज फायटर्स हा संघ विजयाच्या दिशेने अगदी निश्चित पुढे सरकतोय. 53 धावांचा पाठलाग त्यांना देखील करायचा आहे. तर समोर मसूद यांना देखील अजून चांगली गोलंदाजी करावी. विकेटचं पतन, विकेट टेकिंग डिलिव्हरीज तुम्हाला टाकावे लागतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमधला ताळमेळ अगदी आपल्याला शानदार पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट होतीये. संघाचं स्कोर 24 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. अय्याज तयार आहे पुढचा चेंडू खेळण्यासाठी. फ्रंट फूटचा वापर केलाय. लॉंग ऑनच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पण तो चेंडू पासून खूप दूर राहतील. तोपर्यंत चेंडूला थ्रो करणार अतिशय वेगाने या बॉलवरती 2 रन्स खात्यामध्ये निश्चित जमा केले जातील. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त होतोय आणि संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतंय. (26 रन्स ऑन बोर्ड. 26 रन्स. तिसऱ्या षटकामध्ये आपण गुलाम यांना निश्चित पाहतोय. तिसरं षटक त्यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी टाकलं जाईल. क्षेत्ररक्षणाची पोझिशन मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, एकंदरीत लॉंग लेगला देखील डीपला क्षेत्ररक्षक असू शकेल. लॉंग ऑफच्या परिसरामध्ये देखील क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. येथे नक्कीच आक्रमण करण्याचा प्रयत्न होता प्रथमेश ठाकरेच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. जिंकण्यासाठी अजून देखील 27 धावांची आवश्यकता आहे. यावेळेचा सुपर स्ट्रोक आहे. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. इथे मिळतील तब्बल 6. प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून षटकार.
चांगलीच बॅटिंग तिथे पाहायला मिळते. 6 चेंडूंना फेस केले प्रथमेश ठाकरेनं. 19 वरती तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला 3 चेंडूंना फेस करत असताना अय्यज देखील 5 रन्स वरती खेळत आहेत. 32 रन स्कोरबोर्डला लागलेले आहेत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गुल्लाम पुन्हा एकदा तयार आहेत. यावेळीचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरून घसरलाय. चेंडू त्याच दिशेनं. चेंडू हवाई सफर षटकार. बॅक टू बॅक 2 मॅक्झिमम आलेले आहेत प्रथमेशच्या बॅट मधून. यावेळीचा बॉल देखील खूप उंच गेलाय. तिसऱ्याचा प्रयत्न होता. कॅच पकडली जाईल का, परंतु आपण कोणत्या खेळाडूचा झेल सोडताय. ही कॅच खूप महागात पडू शकते. प्रथमेश ठाकरेला जीवनदान देणं एक मोठी चूक आहे. हातातला सामना कदाचित गमावू शकता तुम्ही. 39 आकड्यावरती संघाचं स्कोर बोर्ड मात्र निश्चित पोहोचलाय. पुढचा बॉल आहे. बॅट आणि बॉलचा तिथे संपर्क नाही. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऑफिशियली डिसिजन तिथे पाहायला मिळतंय. डॉट बॉल असेल. 2 मॅक्झिमम आल्यानंतर संधी निर्माण करून दिली होती गुलामनं. एक महत्वपूर्ण विकेट मिळू शकली असते. त्याच्या अगोदर आपण जर पाहायला गेलं तर सुमित डेकळेला देखील त्यांनी स्वस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम केलं होतं. तर प्रथमेश ठाकरे याने देखील बात करू शकले असते. क्षेत्ररक्षकाची एक मोठी चूक पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. गुलाबाने प्रतिस्पर्धी फलंदाजांना निश्चित थांबवलं. षटक क्रमांक 3 चा खेळ आता इथे समाप्त झालेला आहे. संघाचं स्कोर बोर्ड 39. लॉस ऑफ 2 विकेट्स कृष्णराज फायटर्स. 18 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे कृष्णराज फायटर्सच्या टीमला. थँक्यू डीजे थँक्यू. 18 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे कृष्णराज फायटर्स या टीमला सामना जिंकण्यासाठी. तर समोरच्या दिशेने गोलंदाजी मार्क वरती मसूद गजगे आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतील. प्रथमेश ठाकरे यांच्या विरोधामध्ये नगराध्यक्ष कृपा घाग मॅडम या एंड कडून तो गोलंदाजी करताना दिसेल. वाऱ्याचा वेग प्रचंड आहे, परंतु त्याच्या विरोधामध्ये अगदी विरुद्ध दिशेला प्रथमेश ठाकरे यांची रणनीती काय असू शकते हे देखील पाहावं लागेल. इथे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटबॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतोय. 17 बॉल मध्ये आता 14 रन्स पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. या एंड कडून स्पेशली राईट हँडेड बॅटर्सला खेळणं थोडं कठीण जातं, कारण वाग्याच्या एकंदरीत वाऱ्याच्या विरोधात आपण खेळतोय. मोठे फटके येतील का? पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. हे बॅटल अगदी शानदार चालू आहे. एका बाजूला प्रथमेश ठाकरे तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्क वरती मसूद गजगे. बेस्ट वर्सेस बेस्ट दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये सध्याच्या स्पर्धा आपण पाहतोय. ही दापोली चॅम्पियन लीग 2024 सीझन 4 ती स्वीप करण्याचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. 1 रन्स खात्यामध्ये जोडल्या जाईल. आता स्ट्राईक रोटेट होतीये.
यावेळेचा अगदी पुढचा चेंडू मात्र सरळ दन 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 करत फाईन रिझर्व मध्ये जाईल. सीमा रेषेच्या बाहेर 4. जिंकण्यासाठी तब्बल 9 धावांची आवश्यकता कृष्णराज फायटर्स या टीमला. पुढचा बॉल आहे. यावेळेचा बॉल नक्कीच एक्स्ट्रा डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे सक्सेसफुल डिलिव्हरी. फलंदाज बॅक टू द पव्हलियन. मैदानाच्या आतमध्ये आता बंट्या शिर्के यांना पाठवलं जात आहे. एक विस्फोटक फलंदाज, विध्वंसक असे फलंदाज ते देखील आहेत. पुढचा बॉल आहे. पहिलाच बॉल अगदी ऑन ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील मिडविकेट रिझर्व मध्ये. आणि षटक क्रमांक इथे 4चा खेळ समाप्त झाले. धावसंख्या जाऊन पोहोचले 45 या आकडेवरती. 3 महत्वपूर्ण फलंदाज देखील बाद झालेत. जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता कृष्णराज फायटर्स या टीमला. 12 मध्ये 8. मनोज मोहिते तयार आहेत. फुलटॉस बॉल आहे. अगदी चांगला ऑफ ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 रन्स मिळेल. प्रथमेश ठाकरे आता स्ट्राईक मार्क वरती असतील मनोज मोहिते यांच्या विरोधात. प्रथमेश ठाकरे तयार आहेत पुढचा चेंडू खेळण्यासाठी. यावरचा बॉल चांगला पीक केलाय. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. येतो मॅसिव्ह मॅक्झिमम ब्रँडेड षटकार. मॅच मध्ये आता औपचारिकता शिल्लक आहे. फक्त 1 रन्स दूर कृष्णराज फायटर्स हा सामना जिंकल्यापासून. त्याचबरोबर आमचे परममित्र रोहनजी तांबे सर यांचं आगमन झाले. रोहन सर प्लीज वेलकम. या आपण. आमचे परम मित्र आहेत आणि पत्रकार देखील आहेत. आमचे परममित्र रोहनजी तांबे सर यांचं आगमन देखील झालेलं आहे. रोहन सरांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो.
जिंकण्यासाठी फक्त 1 रन दूर आहे. बॅटिंग करणारा संघ प्रथमेश ठाकरे विनिंग स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येऊ शकतो आता. यावेळेचा बॉल अगदी सरळ खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत गुलाम चेंडूच्या खाली येत आहेत. रन्स मात्र मिळून जातील. सामना फिनिश झालाय. हा सामना जिंकलेला आहे कृष्णराज फायटर्स या टीमनं सामना जिंकलाय. अभिनंदन बॉईज. आणि त्याचबरोबर शोएब बरमारे आपल्यासाठी कॅश प्राइज झालं होतं. शोएब बरमारे आपण आपलं कॅश प्राइज ऍक्सेप्ट करा.